पश्चिम आशिया संकटामुळे औषध उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या असल्या तरी भारतात औषधांच्या किमती स्थिर आहेत, असं रसायन आणि खते मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या औषध निर्माण विभागाचे सहसचिव सत्यप्रकाश टी.एल. यांनी म्हटलं आहे. आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी सरकारनं 40 पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमाशुल्क शून्यावर आणले. औषध उत्पादन आणि पेट्रोकेमिकल्स यांच्यातील घनिष्ठ संबंध लक्षात घेता आयब्रुफेन सारख्या औषधांसाठी आवश्यक असलेल्या प्रोपिलिन, अमोनिया आणि मिथेनॉल सारख्या महत्त्वपूर्ण कच्च्या मालाचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रमुख मंत्रालयांशी समन्वय साधत आहे, असं ते म्हणाले. मिथेनॉलचा पुरवठा ही चिंतेची बाब असली तरी देशांतर्गत उत्पादक पुढे येत आहेत आणि पुरवठा व्यवस्था मजबूत केली जात आहे. परिस्थिती लवकरच स्थिर होण्याची अपेक्षा आहे. एकूणच औषध उत्पादनात व्यत्यय टाळण्यासाठी सरकार पुरवठ्यावर सक्रियपणे लक्ष ठेवून आहे आणि त्यासाठी सुविधा पुरवत आहे, असं सत्यप्रकाश म्हणाले. काल 1 लाखाहून अधिक घरांना LPGचा पुरवठा करण्यात आला. कुठेही पुरवठा खंडित झाल्याचं वृत्त नाही. व्यावसायिक पुरवठा सुरू आहे. काल अंदाजे 6,700 टन व्यावसायिक LPGची विक्री झाली. 5 किलोच्या सिलेंडरचा पुरवठा वाढवण्यात आला आहे, असं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. डिझेल आणि पेट्रोलची विक्री अव्याहतपणे सुरू आहे. सर्वत्र परिस्थिती सामान्य आहे. सर्व राज्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ते आतापर्यंत 1,16,000 छापे टाकण्यात आलेत. सध्या कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी केलं. 15,000